नमस्कार मित्रांनो, कसे आहात? ऑल गुड. तर मी तुम्हाला काल मार्केट स्ट्रक्चर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्केट कशा पद्धतीने रन करतं मी हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे हायर हाय आणि हायर लो, म्हणजे अप ट्रेंडला कसं चालतं, डाऊन ट्रेंडला कसं चालतं, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक बॉस एक सांगितला होता, जे की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर आज आपण आहे ना एक चॉक शिकणार आहे, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. मग हे चेंज ऑफ कॅरेक्टर होतं कधी? ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, अप ट्रेंडमध्ये असल्यानंतर हायर लो ब्रेक होतो, नंतर मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होतं, त्यालाच आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो. आणि ज्यावेळेस मार्केट लोअर हायज आणि लोअर लोजमध्ये असतं, म्हणजेच डाऊन ट्रेंडमध्ये असतं, आणि त्यावेळेस मार्केट लोअर हाय ब्रेक करतं, त्यावेळेस होतं काय? चॉक होतो. म्हणजे यालाच आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, तर तर तुम्हाला समजून येईल. चला मित्रांनो, आता बघा, हा जो आहे हा हा जो आहे हा आहे आपला अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडमध्ये मार्केट काय करतं? हायर हाय टू हायर लो लावतं. नंतर मार्केट हा जो हायर हाय आहे प्रिव्हियसचा, तो मार्केट ब्रेक करतं. म्हणजे ब्रेक झाला म्हणजे काय झालं? हे जे हायर हायचं स्ट्रक्चर होतं हे मार्केटने ब्रेक केलेलं आहे, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस मार्केटची प्राईस अपवर्ड गेलेली, परत डाऊनवर्ड आलेली, आणि इथे एक नवीन हायर हाय क्रिएट झाला, परत ह्या हायर लोपासून मार्केटने परत नवीन हाय क्रिएट केला, आणि इथं काय झालं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मग जो हा जो सिनेरो आहे, हा टोटल सिनेरो आहे आपला अप ट्रेंडचा. आता बघा, मार्केटने हा हायर हाय होता, बरोबर. त्याच्यानंतर मार्केटने नवीन एक हाय लावला, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. पण जोपर्यंत हायर लो ब्रेक होत नाही, म्हणजे जोपर्यंत हायर लो ब्रेक होत नाही, तर इथं हायर लो ब्रेक झाले. पण इथं लक्षात ठेवा, ब्रेक ही एक कॅन्डलने ब्रेक झाली पाहिजे. म्हणजे व्यवस्थितपणे एक कॅन्डल आहे ना प्रॉपरपणे क्लोज दिली पाहिजे. सपोज स्वीप केली तर इथं लिक्विडिटी स्वीप होऊ शकते, त्याच्यामुळे थोडं ध्यान द्या. कारण ज्यावेळेस इथे कॅन्डल पूर्णपणे क्लोज होत नाही, तो पण चॉक होत नाही. मग जसं लोअर हायज मार्केटने ब्रेक केला, त्यावेळेस चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. म्हणजे अप ट्रेंडचं रूपांतर हे कुठं झालं? डाऊन ट्रेंडमध्ये झालं. तर मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. ज्यावेळेस मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होतं, त्यावेळेस मार्केट लोअर हायज, लोअर लो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, लोअर लोज, लोअर हायज, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, लोअर हायज, लोअर लो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर अशा पद्धतीने चालतं. तर हा होता आपला अप ट्रेंड, हा होता डाऊन ट्रेंड. आणि सपोज मग आता मार्केटमध्ये परत कधी अप ट्रेंड होणार? जोपर्यंत हा हायर लो मार्केट हे अशा पद्धतीनं ब्रेक करेल नंतर. तर मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्यावेळेस चेंज होऊन जाईल. म्हणजे मार्केट चॉक कुठं करेल? मार्केट चॉक